नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सकोमध्ये ह्यूमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये फायनान्स अँड अकाउंट्स या सेक्शनच्या जागा त्या ठिकाणी भरण्यात येणार आहे आणि तसं नोटिफिकेशन सुद्धा महाट्रान्सको अर्थात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून आलेलं आहे। तर पब्लिकेशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 14/2024 टू 26/2024 फॉर सिव्हिल कॅडर, फायनान्स अँड अकाउंट्स कॅडर अँड सिक्युरिटी अँड एन्फोर्समेंट कॅडर। तर ज्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कॉमर्स बॅकग्राऊंड आहे त्या विद्यार्थ्यांसाठी फायनान्स अँड अकाउंट्स ही पोस्ट या ठिकाणी ते एलिजिबल आहेत। तर बघा, फायनान्स अँड अकाउंट्स कॅडरमध्ये नेमक्या कोणत्या जागा या ठिकाणी आहेत, तर हा जाहिरातीचा नंबर आहे 19/2024। त्याच्यामध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स याच्यामध्ये एक पोस्ट आहे ओबीसी साठी। त्याच्यानंतर सिनियर मॅनेजर आहे, एक पोस्ट ओबीसी साठी आहे। मॅनेजर आहे फायनान्स अँड अकाउंट्स मध्येच, ज्याच्यामध्ये एकूण 6 पोस्ट आहे। एससी 1, एसटी 1, व्हीजेए 1, ओबीसी 1, ईडब्ल्यूएस 1 आणि एससीबीसी 1। त्याच्यानंतर डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स मध्ये एकूण 25 पोस्ट आहेत या। एससी 3, एसटी 2, व्हीजेए 1, एनटीबी 1, एनटीडी 1, एसबीसी 1, ओबीसी 3, ईडब्ल्यूएस 3, एससीबीसी 3 आणि ओपनच्या 7। त्याच्यानंतर जे अप्पर डिव्हिजन क्लर्क आहे फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स, हे डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी आहे। एकूण 37 जागा आहेत, एससीच्या 13 आणि ओपनच्या 24। आणि सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी लोअर डिव्हिजनल क्लर्क म्हणजे सगळेच या ठिकाणी इलिजिबल आहेत, ओके, विदाउट एनी एक्सपिरियन्स फायनान्स अँड अकाउंट्स। तर 24/2024 हा जाहिरातीचा नंबर आहे, ज्याच्यामध्ये एकूण 260 त्या ठिकाणी जागा आहेत। आणि या जागांचं जे विभाजन आहे, एससी 34, एसटी 29, व्हीजेए 22, एनटीबी 11, एनटीसी 6, एनटीडी 3, एसबीसी 1, ओबीसी 45, ईडब्ल्यूएस 22, एससीबीसी 29 आणि ओपन 58। तर एवढ्या जागा या ठिकाणी फायनान्स अँड अकाउंट्स कॅडरमध्ये आहेत। पुढे बघूयात त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे। सो इन दिस रिगार्ड कॅन्डिडेट्स आर इन्फॉर्म ॲज अंडर A detailed advertisement of all advertised posts will be prepared in due course and shall be displayed on company's website। तर या ठिकाणी हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि सविस्तर जी जाहिरात आहे ती आता काही आठवड्यामध्ये या कंपनीच्या वेबसाईटवर सविस्तरपणे पब्लिश होणार आहे। सो अ URL फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म is under construction. Once it is done, it will be notified on company website and thereon candidates will submit online application form। तर ह्या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे आणि त्यासाठीची लिंक सुद्धा लवकरच कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अशा पद्धतीचं हे नोटिफिकेशन 17 डिसेंबर 2024 या रोजी आलेलं आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये आपण हे बघूयात की नेमका सिलेबस वगैरे काय राहणार, पात्रता नेमकी काय राहणार आहे। तर बघा, 2014 मध्ये या वॅकन्सीज आलेल्या होत्या आणि 14ची परिस्थिती तेव्हा कशी होती, तर असिस्टंट जनरल मॅनेजर जे आहे फायनान्स अँड अकाउंट्स ह्या पदासाठी इलिजिबल कोण ठरणार होतं, तर त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन CA किंवा ICWA फायनल पास त्या ठिकाणी पाहिजे, ओके, कारण मोठी पोस्ट आहे, असिस्टंट जनरल मॅनेजर आहे आणि त्या ठिकाणी एक्सपिरियन्स पण सांगितलेला आहे, 8 इयर एक्सपिरियन्स। दुसरी पोस्ट जी की सिनियर मॅनेजर आहे त्याच्यामध्ये सुद्धा CA किंवा ICWA फायनल पास पाहिजे आणि 5 इयर्सचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स त्या ठिकाणी पाहिजे आहे। त्याच्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती म्हणजे मॅनेजरची पोस्ट, याच्यामध्ये सुद्धा CA किंवा ICWA फायनल त्या ठिकाणी पास असलं पाहिजे, 1 इयरचा रिलेव्हंट एक्सपिरियन्स त्या ठिकाणी अपेक्षित होता। त्याच्यानंतर डेप्युटी चीफ सिक्युरिटी ऑफिसरची पोस्ट होती अगोदर 14 मध्ये, जी की यावेळेस नाही आहे। पुढे बघा, पुढे आता जे आपलं लोअर डिव्हिजनल क्लर्क आहे त्याला तुम्ही निम्नस्तरीय लिपिक लेखा असं म्हणू शकता। तर हे 2016 मध्ये एक जाहिरात आली होती महापारेषणची, ओके, आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव काय पाहिजे, तर वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे BCom पाहिजे LDC या पदासाठी आणि MSCIT परीक्षा पास पाहिजे।
आणि अनुभव त्या ठिकाणी गरजेचा नाही आहे, निरंक म्हणजे फ्रेशर कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ज्युनियर असिस्टंट अकाउंट ही जी काही पदभरती महावितरणच्या माध्यमातून झालेली होती, तर त्याच्यामध्ये बीकॉम सोबतच त्या ठिकाणी BBA चे कॅन्डिडेट जे आहेत, BBA किंवा BBM, ओके, तर हे सुद्धा त्या ठिकाणी इलिजिबल ठरले होते. तर या वेळेस सुद्धा या परीक्षेमध्ये BBA चे आणि BBM चे कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी इलिजिबल ठरू शकतात. ओके, तर बीकॉम, BBA किंवा BBM ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे अशांसाठी त्या ठिकाणी LDC लोअर डिव्हिजनल क्लर्क अकाउंट आणि फायनान्स या विभागामध्ये 260 पदांसाठी त्या ठिकाणी अर्ज प्रक्रिया त्या ठिकाणी ते उपलब्ध आहे. पुढे बघा, आता निवड पद्धती काय असणार आहे, तर परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. ओके, सदर पदाकरिता लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. जसं की त्या ठिकाणी महावितरणची जी परीक्षा आहे ती IBPS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली होती. ओके, IBPS ने घेतलेली होती, तर ही परीक्षा सुद्धा IBPS त्या ठिकाणी घेण्याची शक्यता आहे. तर पुढे बघा, परीक्षा कशी आहे, अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची त्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. कोणती परीक्षा? वस्तुनिष्ठ म्हणजे MCQ टाईप असणार आहे परीक्षा. आणि सदर परीक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी व मराठी ज्ञानावर आधारित राहील. म्हणजेच या ठिकाणी पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं जे काही BCom आहे, ओके, किंवा BBA आहे किंवा BBM आहे, तर ह्याच्यामध्ये आपण जे काही शिकलो, या 3 वर्षामध्ये आपण जे काही शिकलो, म्हणजेच ते आपलं काय असणार, आपलं असणार ते टेक्निकल नॉलेज किंवा तुम्ही त्याला प्रोफेशनल नॉलेज असं देखील म्हणू शकता. तर याच्यावर आधारित राहील. यासोबतच बुद्धिमत्ता चाचणी राहील आणि मराठी ग्रामर त्या ठिकाणी असणार आहे. ओके, तर हे या ठिकाणी बघू शकता आपण 2000 त्या ठिकाणी 14ला जी परीक्षा झाली होती, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं विभाजन दिलं होतं. आणि महावितरणमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी मार्किंग सिस्टीम आणि सिलेबस आपल्याला सांगितलेला होता. टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुमचा जे काही सब्जेक्ट स्पेसिफिक असणार आहे, तर त्याच्यावर तुम्हाला 50 क्वेश्चन विचारणार आहेत 110 मार्कांसाठी. ओके, तर हे जुन्या पद्धतीचा फॉर्मॅट आहे हा, 50 प्रश्न 110 मार्कांसाठी. तर नवीन फॉर्मॅटमध्ये याच्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. म्हणजे प्रोफेशनल नॉलेजमध्ये तुम्हाला काय विचारणार, अकाउंट्स त्या ठिकाणी विचारतील, कॉस्टिंग विचारतील, इन्कम टॅक्स विचारतील, फायनान्शियल मॅनेजमेंट विचारतील, कम्प्युटर विचारतील. ओके, काही महत्त्वाचे जे काही लॉज आहे, बिझनेस लॉ, कंपनी लॉ, याच्यावर आधारित काही क्वेश्चन्स त्या ठिकाणी असतील. तर अशा पद्धतीने प्रोफेशनल नॉलेजचे क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर टेस्ट ऑफ जनरल ॲप्टिट्यूडमध्ये रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज. तुमचं रिझनिंग विचारणार आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज. 40 प्रश्न, 20 प्रश्न आणि 20 प्रश्न, टोटल 130 प्रश्न असणार आहेत. ओके, 130 प्रश्न. आणि हे किती मार्कांसाठी असणार आहे, तर 150 मार्कांसाठी असणार आहेत. तर याच्यामध्ये थोडंफार व्हेरी होऊ शकतं. 2 तासाचा एकूण अवधी तुम्हाला मिळेल आणि या 2 तासाच्या अवधीमध्ये तुम्हाला एवढे जे काही सेक्शन दिलेले आहेत ते सेक्शन सॉल्व्ह करायचे आहेत. पुढे बघा, आता याच्यामध्ये परीक्षेची जी तयारी करायची आपल्याला, तर त्याच्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला ऑलरेडी महावितरण या परीक्षेसाठीचं बुक अवेलेबल आहे. ओके, महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स. तर हे जे बुक आहे हे आपल्या ॲमेझॉनला सुद्धा उपलब्ध आहे. यासोबतच या बुकच्या वर आधारित जे काही MCQज आहे, MCQ प्रॅक्टिससाठी सुद्धा एक सेपरेट बुक आपलं त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर एक दुसऱ्याला कॉम्प्लिमेंटरी हे बुक आहे. ते बुक जर तुम्हाला त्या ठिकाणी मागवायचं असेल तर फ्युचर बुक सेंटर पुणे येथे तुम्ही संपर्क करा. त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे 9130332055 या नंबरवर. ओके, तर प्रोफेशनल नॉलेजची जी काही तयारी आहे ती तुम्ही आता या ठिकाणी स्टार्ट करू शकता. जवळपास 8 ते 10 सब्जेक्ट्स या प्रोफेशनल नॉलेजच्या अंडर आहे. सो त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला या बुकचा त्या ठिकाणी फायदा होईल. ओके, आणि बरेचसे विद्यार्थी मित्रांनी या बुकला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्याला या ठिकाणी बॅचेस पाहिजे असतील तर ह्या बॅचेससुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स, ओके, ऑनलाईन रेकॉर्डेड स्पेशल बॅच आपली या ठिकाणी आहे प्रोफेशनल नॉलेजसाठी IBPS किंवा TCS पॅटर्नवर आधारित, ज्याच्यामध्ये तुमची संपूर्ण
प्रोफेशनल नॉलेजची तयारी त्या ठिकाणी होणार आहे. 150+ व्हिडिओ लेक्चर्स त्याच्यामध्ये असणार आहेत. तसेच PDF नोट्ससुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्या डाउनलोड करून तुम्हाला झेरॉक्स करता येतील. मोफत टेस्ट सिरीज IBPS पॅटर्नच्या आधारित आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहेत. PYQचं ॲनालिसिस सुद्धा आहे. एक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळेस त्या ठिकाणी पाहता येऊ शकतो. आणि बॅचची जी व्हॅलिडिटी आहे ही 6 महिने असणार आहे. फीज इनिशियल स्टेजला 1800 रुपये त्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. ओके, जर तुम्हाला आणखीन काही क्वेरी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे. 8788167249 या नंबरवर संपर्क करा. ही बॅच जॉईन करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही आपलं ॲप डाउनलोड करायचं आहे. आपल्या ॲपचं नाव प्रवीण कोड क्लासेस या नावाचं ॲप आहे. हा लोगो तुम्हाला त्या ठिकाणी प्ले स्टोअरला दिसेल. तर जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांनी ते त्या ठिकाणी नक्कीच डाउनलोड करा. त्याच्यामध्ये काही फ्री लेक्चरसुद्धा तुम्हाला आणि टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल मिळतील. याच्यासोबतच MCQचे सेपरेटची MCQची जी बॅच आहे तीसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे. त्याची फीस फक्त 750 रुपये आहे. ज्याच्यामध्ये 150 गुणांची संपूर्ण तयारी MCQच्या माध्यमातून तुमची होणार आहे. ज्यामध्ये मराठी ग्रामर, बुद्धिमत्ता, अंकगणित आणि प्रोफेशनल नॉलेज. ओके, तर ही बॅचसुद्धा आता रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. तर ही बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूयात. जर तुमचे काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचं नक्कीच समाधान केलं जाईल. सो थँक्यू, बाय बाय अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन.